नवीन वर्षात तुम्ही काहीही केले नाही, पण ही वस्तू नक्कीच खरेदी करा, तुमचे नशीब रातोरात चमकेल. नमस्कार मित्रांनो, नवीन येणारे वर्ष त्यांना सुखाचे, समृद्धीचे आणि प्रगतीचे जावो. लोक जुन्या वर्षातील कटू अनुभव विसरून नवीन वर्षाचे स्वागत करतात. कारण नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी नवीन आशा आणि नवीन संधी घेऊन आले आहे. हे वर्ष सर्वांसाठी खूप खास आहे. काही लोक या काळात घरामध्ये पूजा देखील करतात, जेणेकरून वर्षभर कुटुंबात सुखसमृद्धी राहावी. काही लोक आयुष्यात काहीतरी नवीन करण्याची शपथ देखील घेतात. सामान्यतः लोक नवीन वर्षात त्यांचे अपूर्ण काम पूर्ण करण्याचा विचार करतात. नववर्षानिमित्त नवीन वस्तूंची खरेदीही केली जाते. तथापि शास्त्रांमध्ये अशा काही गोष्टींचे वर्णन केले आहे ज्या नवीन वर्षाच्या दिवशी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. नवीन वर्षात या वस्तू खरेदी केल्यास माता लक्ष्मीसह सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतील. माणसाला देवांचे अपार आशीर्वाद मिळतात, ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम पाहायला मिळतात आणि तुमचे संपूर्ण वर्ष चांगले जाते. जीवनात सुखसमृद्धी येते आणि तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळते. लहान नारळ. वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाच्या दिवशी तुम्ही एक छोटा नारळ अवश्य खरेदी करा. तो कपड्यात गुंडाळा आणि तिजोरीत ठेवा, म्हणजे जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता. असे केल्याने घरामध्ये लहान नारळाच्या सान्निध्यात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही. तसेच जर तुमच्या कुटुंबाला काही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल आणि सर्व उपाय बंद असतील, तर लहान नारळ तुम्हाला या संकटातून वाचवू शकतो. दक्षिणावर्ती शंख. हिंदू धर्मात दक्षिणावर्ती शंखाचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की ज्या घरात समुद्रमंथनातून निघालेल्या 14 रत्नांपैकी एक शंख आहे, त्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो. याशिवाय शंख फुंकल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि अडथळे दूर होतात. अशा स्थितीत नववर्षाच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख अवश्य खरेदी करावा, कारण भगवान श्री हरी विष्णूंना शंख खूप प्रिय आहे. असे म्हणतात की घरात शंख आणल्याने आर्थिक संकट येत नाही, तसेच तुम्हाला वर्षभर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात धनसमृद्धीचा वर्षाव होतो. त्यामुळे नववर्षाच्या दिवशी शंख खरेदी करून त्याची भक्तिभावाने पूजा करून तिजोरीत ठेवा. मोर पंख. मित्रांनो, हिंदू धर्मात मोराच्या पिसाला खूप विशेष महत्त्व मानले जाते आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोराचे पंख लावणे खूप शुभ मानले जाते. वास्तुनुसार मोराच्या पिसामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. एवढेच नाही तर भगवान श्री हरी विष्णूंनाही मोराचे पिसे खूप प्रिय आहेत. घरात लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांचा वास असेल तर सुखसमृद्धी निश्चित आहे. म्हणून या नवीन वर्षात मोराची पिसे श्रद्धेने घरात आणा. याशिवाय वास्तुनुसार मोराच्या पिसांची संख्या ही 1 ते 3 असावी. लाफिंग बुद्धा. नवीन वर्षाच्या दिवशी घरी लाफिंग बुद्ध खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की लाफिंग बुद्धा घरात ठेवल्याने नवीन संधी प्राप्त होतात आणि तुम्हाला माता लक्ष्मी तसेच भगवान श्री हरी विष्णूजींचा आशीर्वाद मिळतो आणि तुमचे प्रलंबित काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते. याशिवाय तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते. याशिवाय घरातील नातेसंबंधांमध्ये परस्पर प्रेम वाढते आणि वैवाहिक जीवनातही आनंद होतो. कलश. मित्रांनो, कलश हे हिंदू धर्मात शुभ आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. हे मुख्यत्वे तांबे, पितळ किंवा मातीपासून बनवले जाते, ज्यामध्ये पाणी भरलेले असते आणि त्यावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवतात. त्याची घराच्या पूजेच्या ठिकाणी किंवा विशेष विधीसाठी त्याची स्थापना केली जाते. अशा परिस्थितीत कलश खरेदी करून नवीन वर्षाच्या पूजेमध्ये त्याचा समावेश केल्यास घरात शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. हे कुटुंबाच्या प्रगती आणि कल्याणाचे प्रतीक आहे आणि कलश केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही, तर वास्तू दोष दूर करण्यासाठी देखील वापरला जातो, ज्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करेल आणि घरात सुखशांतीचे वातावरण राहील. कुंकुम आणि हळद. मित्रांनो, कुंकुम आणि हळद हे हिंदू पूजा आणि धार्मिक विधींचे अविभाज्य भाग आहेत. ते शुभ आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जातात. कोणत्याही पूजेच्या वेळी देवाच्या मूर्तीवर किंवा चित्रावर कुंकुम लावून तिलक लावण्याचे विशेष महत्त्व आहे. तसेच देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये हळदीचा वापर केला जातो आणि ती शुभ कार्यांचे प्रतीक मानली जाते. अशा स्थितीत नवीन वर्षाच्या दिवशी कुंकुम आणि हळद खरेदी करून
पूजेच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने तुम्हाला देवी देवतांचा विशेष आशीर्वाद मिळेल. याशिवाय घरामध्ये सौभाग्य आणि समृद्धी येईल. मीठ. मित्रांनो, नवीन वर्षाच्या दिवशी मीठ खरेदी करण्याबद्दल काही विशिष्ट नकारात्मक समज नाही. उलट बऱ्याच बाबतीत ते सकारात्मक मानले जाते. याशिवाय भारतीय परंपरांमध्ये मिठाचे महत्त्वाचे स्थान आहे. मीठ हे शुद्धता आणि ताजेपणाचे प्रतीक मानले जाते. म्हणून नवीन वर्षावर मीठ खरेदी करून आपण आपल्या जीवनात ताजेपणा आणि शुद्धता आणू इच्छित आहात. याशिवाय काही मान्यतेनुसार घरामध्ये मीठ खरेदी करणे हे उत्तम आरोग्य आणि आनंदाचे लक्षण मानले जाते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठीही मिठाचा वापर केला जातो. नवीन वर्षाच्या दिवशी तुम्ही मीठ नक्कीच खरेदी केले पाहिजे. असे केल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबात सुख, समृद्धी आणि शांती येईल. कापूर. मित्रांनो, कापूर हा पूजेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो जाळल्याने वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. विशेषतः देवी देवतांच्या आरतीमध्ये कापूर वापरला जातो. असे मानले जाते की कापूर जाळल्याने घरामध्ये धन, आरोग्य आणि समृद्धी येते. अशा स्थितीत नवीन वर्षाच्या दिवशी शुद्ध कापूर खरेदी करून पूजेत समाविष्ट करावा आणि पूजेनंतर कापूर जाळून आरती करावी आणि त्याचा सुगंध संपूर्ण घरात पसरवावा. कारण घरात कापूर लावल्याने घरात सकारात्मकता येते आणि मनाला शांती मिळते. झाडू. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार ठराविक दिवशी झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. पण तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे की वास्तुनुसार घरात कधीही दोन झाडू एकत्र ठेवू नयेत. तसेच झाडू कधीही एकमेकांच्या वर ठेवू नयेत. झाडू खरेदीची वेळ फक्त संध्याकाळी ठेवण्याचा प्रयत्न करा. याशिवाय तुटलेला झाडू कोणत्याही दिवशी फेकून दिला जाऊ शकतो, परंतु शनिवार हा दिवस घरातून बाहेर काढण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. या छोट्या छोट्या गोष्टींची तुम्ही नक्कीच काळजी घेतली पाहिजे. 4 बाजू असलेला दिवा. चौमुखी दिवा हे चारही दिशांना प्रकाश पसरवण्याचे प्रतीक मानले जाते. हा दिवा विशेषतः दिवाळी, हवन आणि नवीन वर्षाच्या पूजेमध्ये वापरला जातो. ते जाळल्याने चारही दिशांमधून नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. याशिवाय 4 बाजू असलेला दिवा मुख्यतः पितळ, तांबे किंवा मातीचा असतो आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावणे अत्यंत शुभ मानले जाते. कारण यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. अशा स्थितीत नववर्षाच्या दिवशी चतुर्मुखी दिवा विकत घेऊन पूजेच्या ठिकाणी लावा आणि सकाळ संध्याकाळ तीळ किंवा तुपाने जाळल्याने लक्ष्मी आणि गणेश देव प्रसन्न होतात. याशिवाय हा दिवा केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच उपयुक्त नाही, तर वास्तुदोष दूर करण्यासाठीही त्याचा प्रकाश संपूर्ण घरात शुभ आणि समृद्धीचा संदेश देतो. धातूचे कासव. वास्तुशास्त्रामध्ये लहान धातूच्या कासवाचे विशेष महत्त्व मानले गेले आहे, कारण ते सुख, सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हे कासव क्रिस्टल, तांबे किंवा चांदीसारख्या धातूंनी बनलेले आहे. असे मानले जाते की ज्या घरात हे कासव असेल तेथे कधीही पैशाची कमतरता नसते. अशा परिस्थितीत कार्यालयात किंवा दुकानात धातूचे कासव ठेवल्यास मोठी प्रगती होते आणि व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता कमी असते. अशा परिस्थितीत नवीन वर्षाच्या दिवशी चांदी, पितळ किंवा पितळेची वस्तू खरेदी करा आणि घरी आणा, कारण यामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात समृद्धी येईल. तसेच तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल आणि तुम्हाला जीवनात शुभ परिणाम मिळतील. लक्ष्मी गणेशाची मूर्ती. प्रत्येक नवीन वर्षात माता लक्ष्मी आणि श्री गणेशाची मूर्ती खरेदी करून घरात स्थापित करणे खूप शुभ मानले जाते. कारण माता लक्ष्मी जी संपत्ती, समृद्धी आणि वैभवाची देवी आहे, तर भगवान गणेश हे अडथळे दूर करणारे आणि बुद्धीची देवता आहे. त्यांची पूजा केल्याने जीवनात यश, शांती आणि समृद्धी येते. म्हणून नवीन वर्षात मूर्ती खरेदी करताना गणपतीची सोंड उजव्या बाजूला असावी आणि मूर्तीचा आकार स्पष्ट आणि सुंदर असावा. तसेच देवी लक्ष्मीच्या हातात कमळ आणि चलन असावे, जे धन आणि प्रगतीचे प्रतीक आहे. नवीन वर्षात या मूर्ती घरामध्ये किंवा कार्यालयात स्थापित केल्याने वर्षभर शुभ आणि सकारात्मकता राहते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने जीवनात शुभ परिणाम प्राप्त होतात. तसेच या मूर्तींना लाल व पिवळ्या वस्त्रांनी सजवून त्यांची पूजा करावी. यामुळे आर्थिक स्थिरता आणि समृद्धी देखील मिळते. गोमती चक्र आणि कवड्या. गोमती चक्र आणि कवड्या
हे पूजेच्या दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानले जातात आणि समुद्रातून नैसर्गिकरित्या प्राप्त होणारे गोमती चक्र संपत्ती आणि समृद्धी वाढविण्यात मदत करते। तसेच गोमती चक्र आणि कवड्या हे देवी लक्ष्मी चक्राचे प्रतीक मानले जाते आणि कवड्या देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि ते नकारात्मक ऊर्जा काढून टाकते। तर पांढऱ्या कवड्याचा वापर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी केला जातो। अशा स्थितीत नववर्षाच्या दिवशी गोमती चक्र आणि कवड्या खरेदी करून पूजास्थळी स्थापित करा। तसेच नववर्षाला गोमती चक्र हे हळद किंवा कुंकुम लावून तिजोरीत किंवा इतर ठिकाणी लाल कपड्यात पैसे बांधून ठेवल्यास त्याचा प्रभाव आणखी वाढतो। याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठीही उपयुक्त आहे आणि त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते। रुद्राक्ष आणि तुळशीची माळ हिंदू धर्मात रुद्राक्ष आणि तुळशीची माळ अत्यंत पवित्र मानली जाते। रुद्राक्ष हे भगवान शिवाचे वरदान आहे, जे मानसिक शांती, आरोग्य आणि समृद्धी प्रदान करते। ते नकारात्मक ऊर्जा देखील दूर करते आणि व्यक्तीला आध्यात्मिक शक्ती प्रदान करते। याशिवाय भगवान श्री हरी, विष्णू आणि श्री कृष्ण यांना तुळशीची माळ अतिशय प्रिय आहे। तसेच रुद्राक्ष आणि तुळशीची जपमाळ जपासाठी वापरतात आणि त्यामुळे मन शुद्ध होते। अशा परिस्थितीत नवीन वर्षात रुद्राक्ष किंवा तुळशीची माळ खरेदी करून ती परिधान करणे हे तुमच्या जीवनात आनंद, शांती आणि सकारात्मकता आणण्याचे माध्यम बनते। रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी त्याची पद्धत आणि प्रकार याची काळजी घेणे आवश्यक आहे। याआधी त्याची पद्धत आणि प्रकार याची काळजी घेणे गरजेचे आहे। याशिवाय पूजेदरम्यान देवाला तुळशीची माळ अर्पण केल्याने विशेष फळ मिळते आणि तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होते। गंगाजल हे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते। ते पूजा, हवन आणि इतर धार्मिक कार्यात वापरले जाते। नववर्षाच्या दिवशी गंगाजल विकत घेऊन घरी आणणे आणि पूजास्थानी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते। घरात शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरण शुद्ध होते। याशिवाय गंगेचे पाणी प्रभूला स्नान घालण्यासाठी आणि प्रसादात मिसळण्यासाठी वापरले जाते। घराची पवित्रता आणि सौहार्द राखण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे आणि तांब्याच्या भांड्यात गंगाजल ठेवल्याने त्याचा प्रभाव आणखी वाढतो। अशा परिस्थितीत गंगाजल खरेदी करून नवीन वर्षाच्या दिवशी घरात ठेवल्यास धार्मिक श्रद्धांसोबतच वर्षभर शांती, समृद्धी आणि आनंदाची हमी मिळते। गंगाजल घरात ठेवल्याने घरातील सदस्यांवर गंगा देवीची कृपा राहते। त्यामुळे साधकाला जीवनात शुभ फळ मिळते आणि साधकाला प्रत्येक कार्यात यश मिळते। तुळशीचे रोप हिंदू धर्मात पवित्र आणि पूजनीय मानले जाते। तसेच तुळशीला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते। जर तुमच्या घरात तुळशीचे रोप नसेल तर नवीन वर्षाच्या दिवशी तुळशीचे रोप खरेदी करून घरात लावणे खूप शुभ मानले जाते। तुळशीचे रोप केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचे नाही, तर आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहे। सकाळ संध्याकाळ दिवा लावून त्याची पूजा करणे शुभ असते। तुळशीची पाने देखील पूजेत वापरतात आणि प्रसादात टाकल्याने त्याचे महत्त्व वाढते। याशिवाय तुळशीशिवाय भगवान श्री हरिविष्णू अन्न सेवन करू शकत नाहीत, अशी मान्यता आहे। याशिवाय तुळशीच्या रोपामुळे घरातील वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते। अशा परिस्थितीत नवीन वर्षात ते खरेदी करून घरी आणल्यास वर्षभर सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभते। तर मित्रांनो, नवीन वर्षात या गोष्टी खरेदी केल्याने जीवनात शुभ परिणाम मिळतात। तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा।